मी समर्थ ज्योतिष चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण घरामध्ये वादविवाद, किरकिरी, भांडणं घरामध्ये होतात, हे कमी होण्यासाठी तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने उपाय सांगणार आहे। गेलेल्या झालेल्या गोष्टी काढायचं नाही। घरामध्ये अन्नधान्य असून सुद्धा, घरामध्ये पैसा अडकून सुद्धा वादविवाद उत्पन्न होतात। तर घरामध्ये किरकिरी, वाद, भांडण होऊ नये यासाठी एक चांगला तुम्हाला उपाय मी सांगणार आहे। तुळजापूर क्षेत्री गेल्यानंतर गायमुखाचे पाणी आणायचे आणि आपल्या घरामध्ये सर्व शिंपडायचे। तसेच गंगाजल किंवा कच्चं दूध जरी थोडं वाटीमध्ये घेऊन आपल्या घरामध्ये चारी कोपऱ्यात शिंपडायचं। बघा, तुम्हाला नक्की फरक पडते आणि अशा पद्धतीने तुम्हाला नक्कीच अनुभव येईल। उपाय हा छोटासा उपाय आहे। मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमे दिवशी तुम्ही अवश्य करून पहा आणि आपल्या घरामध्ये सुख, समाधान, शांती राहण्यासाठी झालेल्या भूतकाळा उकरून काढायचं नाही किंवा झालेलं गेलेलं उकरून काढून ते भांडणासाठी वादविवाद विषय निर्माण होतो असं न करता तुम्ही भूतकाळातल्या घडलेल्या गोष्टी, घडून गेलेल्या, त्याचा काही उपयोग होणार नाही। शेवटी उलटं आपल्या डोक्याला टेन्शन होते। त्यामुळे झालेल्या गेलेल्या गोष्टी जाऊ द्या, आता ह्याच्या पुढं तशी चूक काही होणार नाही ह्याची काळजी घ्या आणि आपल्या घरातील भांडणे होणार नाहीत किंवा वादविवाद होणार नाहीत याच्याकडे तुम्ही लक्ष द्या। अशा पद्धतीने घरातील सुख, समाधान, शांती सर्वांना लाभो ही तुळजाभवानी चरणी मी प्रार्थना करतो। आई जगदंबेच्या कृपेने सर्व भक्तांवर अखंड कृपा देवीची आहे। अशा पद्धतीने घरामध्ये वादविवाद उत्पन्न न होण्यासाठी कल्लोळ तीर्थाचे पाणी किंवा गोमुख तीर्थाचं पाणी तुम्ही बाटलीमध्ये न्या आणि तुमच्या घरामध्ये प्रोक्षण करा, शिंपडा। तुम्हाला नक्की अनुभव येईल आणि हे अनुभव पाहण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करून पहा। श्री स्वामी समर्थ चॅनलमध्ये सर्व ज्योतिष माहिती आपल्याला मिळत असते, तर चॅनलला नक्की